राष्ट्रवादी शरद पवार गुट की महिला कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष रोहिणी खड़से, ठाकरे गुट की सुषमा अंधारे और जयश्री शेल के राज्य में बढ़ते महिला अत्याचारों पर चर्चा करने के लिए राज्यपाल से मिलने पहुंचे, लेकिन इन सभी को 1.5 घंटे तक बाहर बिठाया गया। इस पर रोहिणी खड़से ने तीखी प्रतिक्रिया दी है। साथ ही खड़से ने मराठी भाषा को अभिजात भाषा का दर्जा देने पर सरकार द्वारा बंद की गई मराठी स्कूलों को लेकर सरकार को कटघरे में खड़ा कर दिया है। आदरणीय सुषमाताई अंधारे असतील, मी त्याचबरोबर जयश्रीताई शेळके आणि काँग्रेसच्या हेमाताई, आम्ही चौघी महिला तिथे राज्यपाल महोदयांना भेटायला गेल्यानंतर एकतर त्यांनी आमच्या सोबतच्या सगळ्या महिला पदाधिकाऱ्यांना येऊ नये असं सांगितलं, फक्त आम्हा चौघींना आतमध्ये पाठवलं आणि त्याही नंतर 1.5 तास आम्हाला सलग थोड्या वेळात भेट घालून देतो, थोड्या वेळात भेट घालून देतो करत 1.5 तास वाट बघायला सांगितली। एकतर सुषमाताईंचं फ्लाईट आहे थोड्या वेळात आणि मलाही पुढे जायचं आहे। आम्ही त्यांना विनंती केली होती की आम्हाला फक्त 2 मिनिट भेट हवी आहे, ते पण महिला अत्याचाराच्या घटना आज महाराष्ट्रामध्ये वाढत आहेत, त्यासाठी आम्हाला फक्त 2 मिनिट त्यांच्या हे कानावर घालायचं आहे की ह्या महिला अत्याचारासंदर्भामध्ये आपण योग्य ते आदेश राज्य सरकारला करावे, कारण आम्ही अनेक वेळा राज्य सरकारला विनंती करून झालेली आहे की या वाढत्या घटनांसाठी आपण योग्य ती कारवाई करावी, पण आम्हाला कुठलाही रिस्पॉन्स तिकडनं मिळाला नाही। त्याच्यानंतर वाट बघून शेवटी नाईलाज असतो आम्हाला परत इथे यायला लागले। ज़रूर है, अगर आपको राज्य के 3 महिला नेता मिलने जा रहे हैं, हम महाराष्ट्र का नेतृत्व करते हैं महिलाओं का, अगर हम जा रहे हैं और हम सिर्फ 2 मिनट मांग रहे हैं, अगर 2 मिनट भी ये लोग हम लोगों को दे नहीं सकते तो मुझे ऐसे लगता है उन लोगों को महिलाओं के अत्याचार और महिलाओं के समस्याओं के बारे में सीरियसनेस उनकी है ही नहीं, उनको टाइम है नहीं हमारे समस्या सुनने के लिए। मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला काय सांगता? आज मराठी भाषेला अभिजात दर्जा काल मिळाला। मला आनंद आहे की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याचा, पण याचबरोबर आज एक बातमी मी वाचली की 600 शाळा राज्य सरकारने एका क्षणात बंद केल्या। ज्या शाळांमध्ये मराठी शिकवली जाते, ज्या शाळांमध्ये मराठी शिकून मुलं पुढे जातात, अशा 600 शाळा राज्य सरकारने एका क्षणात बंद केल्या आहे। हे दुर्दैव आहे आणि कुठल्या तोंडाने ते सांगणार आहेत आता की आम्ही मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला आणि त्याचा आनंद तुम्ही साजरा करा। या शाळा बंद करण्याचं कारण काय हे पण सरकारने आम्हाला सगळ्यांना सांगायला हवं।